एवढे पीस बरोबर आहेत राणी. सुरीला धार काढ. सुरीला धार काढणं ते तोडू नको. नाही 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 मी म्हटलं सुरी बाहेर येईल ना. ताजी आहे का? कितीला देणार? कितीला देणार? कितीला देणार? मी काय बोलले असं मी अजिबात नाही बोलले. तू सगळ्यांचं नका सांगू. काय काय नमस्कार मंडळी, आज आहे आपला गुहागरमधला दिवस 3रा आणि आज आपण आता हा एक्सप्लोअर करणार आहोत गुहागरचं फिश मार्केट आणि लाईट हाऊस. तर आता आपण फिश मार्केटमध्ये आलो आहोत फिश घ्यायला, तर बघा सोबत राहा. कशी देणार? कशी आहे? ताजी आहे का? कितीला देणार? कितीला देणार? कितीला देणार? कोलंबी घे हिने 250 रुपये देतला सगळी कितीला देणार? 500 रुपये. सगळ्यांच्या मागणीनुसार आज आपला फिश बनवायचा प्लॅन आहे. सगळे असे म्हणतात की आज आपण फिश खायचं आहे, तर त्याच्यासाठी आता आपण ही सुरमई बघतोय. इथे कसं किलो मागे सुरमई घ्यावी लागते, जशी मोठी असेल म्हणजे किती किलोची असेल तशी अख्खीची अख्खी घ्यावी लागते. मुंबईसारखं ते कट वगैरे करून देत नाही तिकडे. तर बघूया आपण. एवढे पीस बरोबर आहेत राणी. सुरीला धार काढ. सुरीला धार काढणं ते तोडू नको. नाही 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 मी म्हटलं सुरी बाहेर येईल ना. मास बाहेर येते काकांमध्ये आमच्या बरोबर. मी काय म्हटलं त्या सुरीला धार आणि आता आपण हे बांगडे बघतोय. सुरमई घेतली आहे, कट करायला दिली आहे मावशींकडे आणि 2 किलोची घेतली आपण, 1200 वगैरेपर्यंत पडली. आणि आता हे आपण बांगडे घेतोय फ्राय करायला आणि मग बघूया प्रॉन्स मिळतात का. बरोबर आता काय तुमचा धंदा पण झाला ना. देतो तर मामा देऊ नका. संकेतने मला दिलेत. चला तर या जेवायला आपलं जेवण झालं आणि आता आपण जेवायला बसलो बाहेरच. वनभोजन चालू आहे आपलं. आता हे अर्धे टेबलावर बसले ज्यांना पायाचा त्रास आहे, खाली बसता येत नाही ते. आणि मागे चटई टाकून वनभोजन चालू आहे. ये जानकू ये बाबू इकडे ये. इकडे ये बाबडी. आणि आता आपलं जेवण वगैरे झालं आणि आपण आता लाईट हाऊसला चाललो आहे. इथे गुहागरच्या लाईट हाऊसमध्ये चाललो आपण. तर चला सोबतच राहा. जानकू ये. आणि सगळ्यांपेक्षा जास्त जानकीलाच एक्साइटमेंट आहे. बघा कशी धावते पटापट. मिनी शिरगाव जानकू आणि लाईट हाऊसमध्ये वर चाललो आहे. असे स्टेप्स आहेत, त्याच्यात आपण वर जाऊ शकतो. तर आपण आता चढतोय, वर जातोय. आणि हा लाईट हाऊस पाहायचा आमचा पहिला एक्सपिरियन्स आहे सगळ्यांचा. आम्ही पहिल्यांदा असं लाईट हाऊसवर जाऊन बघतोय. खालून तर आपण बघतोच, पण आतमधून हे अनुभवायचा पहिलाच एक्सपिरियन्स आहे.
तर तुम्ही पण सोबतच राहा आणि आमच्याबरोबर तुम्ही पण एक्सपिरियन्स घ्या. बरं आई यायची घरी गेली सटासटवाली येईल. हे ट्रेकरवाले सगळे 28 जण गेले तर मधला खाली येणार नाही ना. कमान धोनील कमान धोनील. अरे जा 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 काय नाही चल आहे दादा मागे चल. अरे जाशील रे काय घाबरतो. हा बघा लाईट हाऊस वरून नजारा बघा समुद्राचा चारी बाजून इतकं सुंदर नजारा दिसतोय. खूप मस्त वाटतंय बघा. खूप छान. इथून सगळं आपल्याला दिसतं. गुहागर शहर हे पूर्ण आपण इथून बघू शकतोय. आणि हे काही फोटोज आहेत जे आम्ही लाईट हाऊसवर घेतलेले आहेत. मेमरीज आहेत त्या. आणि आता आपण फिरून आलो आहोत. पूर्ण साईट सीन बघून झाले आहेत आपल्या दिवसभराचे आणि सगळे खूप थकलेले आहेत. बघा असं जेवणाची वाट बघत बसले. सगळ्यांना खूप भूक लागली आणि आता जेवून आहे ना आपण पटापट बीचवर जाणार आहोत रात्री. म्हणजे जवळच आहे, आपण ज्या रिसॉर्टला राहतो आहे ना त्या रिसॉर्टच्या मागेच बीच आहे. तर आपण आकाश दर्शनचा प्रोग्राम करायला सगळे तारे वगैरे बघायला जाणार आहोत. तर सोबतच राहा. जा तिकडे जाता. आणि आता आपण आकाश दर्शन करायला समुद्राला आलो आहे आणि रात्रीचे 2 वाजलेले आहेत. ॲक्च्युली बीचवर लाईट नाही आहे. मोबाईलच्या प्रकाशामध्ये व्हिडिओ जास्त म्हणजे दिसत नाही, नीट शूट होत नाही आहे. तर तारे आता आपण बघणार आहोत, म्हणजे बघतोय ऑलमोस्ट. बंधू मामा सगळं सांगतोय तर ते काय आपल्या व्हिडिओमध्ये दिसणार नाही. तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आणि नेक्स्ट व्हिडिओ आपला गुहागर डे 4चा. हा आपण ज्या रिसॉर्टमध्ये राहिलो आहोत त्या रिसॉर्टची पूर्ण माहिती सगळे डिटेल्स आम्ही देणार आहोत. तर नक्की बघायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय.